सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ. मताने विजयी करून हीच खऱ्या अर्थानं बाबूरावजी पाटलांनी साहेबांना श्रद्धांजली केली असेल असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या 2 तारखेला तिन्ही गाड्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पद आरोग्य समिती नगर परिषद शिरूर विठ्ठलराव पवार, त्याच्यानंतर शिवाजीराव कुऱ्हाडे अध्यक्ष राष्ट्रवादी समाज पार्टी शिरूर तालुका, जिल्हाध्यक्ष निलेश नटवडे माजी नगराध्यक्ष, निलेश गाडेकर नगरसेवक आणि डॉक्टर मोहसिन पठाण हे त्यांच्या सर्व समर्थकांसह या ठिकाणी प्रवेश करत आहे. डॉक्टर मोहसिन पठाण, त्याचप्रमाणे अभिजित पाचरणे माजी सभापती नगरपालिका शिरूर, त्याचप्रमाणे विनोद भालेराव माजी नगरसेवक, तसेच पारधी समाजाचा युवा नेता जितेंद्र काळे या सर्व मान्यवरांचा त्यांच्या समर्थकासहित दादांच्या शुभ हस्ते पक्षप्रवेश होत आहे. सागर सातारकर यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सागर सातारकर, परिषदेसाठी जवळपास 10 कोटीचा निधीची इमारत आहे. त्यासाठी दादांनी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल दादांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. खर तर भुयारी गटार योजनेसाठी देखील दादांनी जवळपास 6 कोटीचा निधी आपल्याला दिला आणि डीपीटीसीतून विविध योजनेमुळे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराचा विकास हाच एकच आमचा ध्यास. ही निश्चितपणे हे समोर आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. समोरच्यांना द्यायला काही नाहीये. 10 वर्ष त्या ठिकाणी आमदार होते, 10 वर्षात आपण दिलं काय? आणि आता मत मागायला जाताना सर्वसामान्य जनता विचारते की आता देणार काय? इथून पाठीमागच्या काळात दिलं काय आणि आता आपल्याला त्या ठिकाणी द्यायला काय आहे? तर खऱ्या अर्थानं हे काही दिशाभूल करण्याचं जे काही राजकारण आहे, खोटं बोला पण रेटून बोला, हे आमदारकीच्या आधी चालत होतं. हे लोकांच्या जर लक्षात आलं असतं ना तर अजून लाखाच्या वर मतं तिथे गेलं असतं. परंतु आता ही मायबाप जनता त्या ठिकाणी हुशार झालेले आहे. त्यांना सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी घेत आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराच्या हद्देवाढीचा विषय असेल, हा विषय आपण त्या ठिकाणी मागच्या झालेल्या अधिवेशनामध्ये शिरूर शहराच्या हद्देवाढीचा विषय देखील घेतलेला आहे. सर्वात जुनी नगर परिषद असल्यामुळे आजूबाजूला कारेगाव, रांजणगाव, करडे हा सगळा MIDCचा परिसर आहे. परंतु त्या ठिकाणी नियोजनबद्ध विकास होत नसल्याने आवाढव्य अशा इमारती उभ्या राहत आहेत. त्यांनाही सुख सुविधा मिळत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराची हद्दवाढ होणे देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. शिरूर शहराच्या दोन्ही बाजूच्या येणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण देखील आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. धन्यवाद. यानंतर पासपोर्ट ऑफिस इथले बाकीचे जे प्रश्न संसदेशी संबंधित आहेत, लोकांच्या हिताचं जे काही आहे ते करण्याच्या करता कधी ते कमी पडलेलं. आज देखील आपल्याला तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर
तुम्हाला मला सगळ्यांना मिळून पायाभूत सुविधेचं जाळं तयार करायचं आहे. त्यामध्ये आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील या सर्व क्षेत्रामध्ये त्या दोघांनी भरीव अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या पतसंस्था बघा, त्यांची पुणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक बघा, त्यांचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना बघा, त्यांचा दुधाचा त्या पद्धतीचा तिथला व्यवसाय बघा, शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था त्यांनी काढलेल्या आहेत इंग्रजी माध्यमाच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या किती दर्जेदार चाललेल्या आहेत त्या पण बघा. ज्यामध्ये त्या दोघांनी लक्ष घातलं त्यामध्ये त्यांनी यश संपादन केलं. हे आपल्याला नाकारता येणार नाही. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर येऊन बोलतोय, मला कधी टीका करतात, परंतु मी माझ्या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये बारामतीचं प्रतिनिधित्व स्वीकारल्यानंतर त्या व्यापारी पेठेतले अनेक लोक माझ्या बारामतीचे नातेवाईक आहेत. समोर बसलेल्या माझ्या माय माऊली आणि लाडक्या बहिणी यांचेही नातेवाईक माझ्या बारामतीमध्ये, माझ्या बांधवांचे पण बारामतीमध्ये. पूर्वीची बारामती आताची बारामती काही फरक केलाय का नाही? आज बारामती बदलते का नाही? लोक जाऊन सांगतात आम्हाला निवडून द्या, आम्ही बारामती सारखं मॉडेल तयार करू. अरे बारामती सारखं मॉडेल ज्याने तयार केलं ते तुमच्या समोर उभा आहे. त्याच्यामुळं मी आज अधिकारवाणीनं तुम्हाला सांगायला आलेलो आहे. माग आम्ही आघाडी करायचो, मी प्रकाश शेठ धारीवालशी बोलायचो की प्रकाश शेठ कसं करायचं, मी कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. आता काही बगल बच्चे सांगतात प्रकाश शेठ धारीवाल आघाडी करणार होते, पण अजित पवार यांनी जास्त जागा मागितल्या. अरे काय अजित पवारच्या घरीच्या जागा आहे, हे काहीतरी आपण कशाला मानतात. मला प्रकाश शेठ धारीवालांनी सांगितलं की दादा आता माझ्यावर जबाबदारी वाढलेली, माझ्या सगळ्या व्यवसायाच्या भार माझ्यावर आलेला आहे, मी आता पुण्यात शिफ्ट झालेलो आहे. मी ज्यावेळेस त्यामध्ये माझ्या धंद्याच्या मुळे, माझ्या व्यवसायाच्या मुळे मी त्याच्यामध्ये आघाडी करणार नाही, पॅनल करणार नाही. मी त्यांना दोन तीन विचारलं, ते म्हणले दादा खरंच करणार नाही. म्हणलं दुसऱ्यांनी काही प्रेशर आणलं तर प्रेशर आणा, नाहीतर आणखी काही करा, मी करणार नाही. ते झाल्यावर मी त्याच्यामध्ये माऊलीला सांगितलं, कट केला, बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा प्रकाश शेठ धारीवाल नाही आघाडी करत, तर त्याच्यामुळे आपल्याला तर लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. लोकांनी मला तर इथे 91 सालापासून निवडून दिलेलं आहे, तिघाणी मताने निवडून दिलेलं आहे. तेव्हा तर माझा शिरोळ घोडनदीचा काहीच संबंध नव्हता, परंतु काँग्रेसचा उमेदवार, पवार साहेबांनी दिलेला उमेदवार, राजीव गांधींनी दिलेला उमेदवार, प्रचंड लीड मला त्या शहरांनी दिलं आणि तेव्हापासून मी या राज्यामध्ये काम करायला लागलो. त्याच्यामुळे कधी कुठलेही प्रसंग असतील, आज इथं पोपटराव गावडे बसलेले त्यांना विचारा, किंवा आता दिलीपराव इथल्या काही भागाचं प्रतिनिधित्व करतात त्याला विचारा, माझ्या माऊलीला विचारा, या सगळ्यांनी ज्याच्या वेळेस सांगितलं त्याच्या वेळेस तो साधारण 7,500 अशा पद्धतीनं जवळपास 33,000 मतदान उद्याच्या 2 तारखेला 5 वर्षाच्या करता माझ्या घोडनदीची, माझ्या शिरूरची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायचे हा निर्णय घेणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये 24 उमेदवार दिले, त्याच्यामध्ये 22 उमेदवारांना चिन्ह मिळाले. 2दा वेळेत आमचा एबी फॉर्म गेला नाही म्हणून शिट्टी आणि नारळ हे त्या ठिकाणी मिळाले. आमची नगराध्यक्षाची उमेदवार ती आहे, त्याच्यामध्ये तिला आमचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये ती अतिशय शिकली सवरलेली ऐश्वर्या अभिजित पाचरने, तिचं शिक्षण पण अतिशय उत्तम पद्धतीने झालेलं आहे. मला वाटतं बीबीए केलं का, बीबीए त्यांनी केलेलं आहे आणि बीबीए ग्रॅज्युएट आपली मुलगी आहे. चांगलं काम करेल आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे, पण त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या सगळ्यांच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 2 तारखेला आम्हाला आहे. त्याच्यामध्ये ती राज्य स्तरावरची खेळाडू, सिल्वर मेडलिस्ट म्हणून एअर रायफल त्याच्यामध्ये तिनं आजपर्यंत नाव कमवलेलं आहे. एअर रायफल मध्ये एक आमची मुलगी, एक आमची शेतकऱ्याची पोटी जन्माला आलेली कन्या, परंतु एअर रायफल मध्ये सिल्वर मेडलिस्ट, राजकीय पार्श्वभूमी पण तिला आहे. तिचे पती अभिजित पाचरने हे माजी नगरसेवक होते, त्या शहराचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं. सासरे गणेश तात्या पाचरने स्वर्गीय हे उपनगर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे वडील देऊळ कारखान्याचे चेअरमन आहेत सुभाषराव जगताप,
त्यांचे माजी पंचायत समितीचे पण सदस्य होते. त्यांची आई कल्पना सुभाष जगताप या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि आपल्या जिल्हा परिषद पुण्याच्या स्थायी समितीच्या सदस्य होत्या. आणि चुलते प्रकाश चंद्रकांत जगताप विद्यमान सभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली पुणे. त्या पद्धतीने त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर राजकारण काही त्यांना नवत नाही. लोकांचे प्रश्न सुटावे, माझ्या घोड नदीचा सर्वांगीण विकास व्हावा, माझ्या शिरूरचा सर्वांगीण विकास व्हावा. एक महत्वाचं शहर म्हणून हे शहर पुढे येत आहे. माझ्या पुणे अहिल्यानगर, पुणे शिर्डी, पुणे संभाजीनगर या महत्वाच्या रस्त्यावर वसलेलं हे शहर, घोड नदीच्या तीरावर वसलेलं हे शहर आणि फार जुनी इतिहासकालीन बाजारपेठ आपली आहे. तिथून त्या नद्या पुढं घोड नदी, नीला नदी, घोड नदीला पुढं ती विवेकानंद मिळते, पुढे चंद्रभागा म्हणून जाते. अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं त्या शहराला एक वेगळं आगळं अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. मी आता पंचरची दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील आम्ही सगळ्यांनी, प्रदीप कंद पण तिथं होते, आम्ही सगळ्यांनी तिथली सभा उरकली आणि खऱ्या अर्थाने इथं 3 वेळेला खासदार असताना आमच्या आढळ पाटील, शिवाजीराव आढळ पाटलांनी भक्कमपणे आपल्या पाठीशी ते उभे राहिले. आज दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील असं एक विकासाचं नवं समीकरण आज आपल्याला बघायला मिळते. दोघांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अधिक मजबूत करता येईल, त्या भागाचं काम कसं करता येईल. कारण केंद्रात 3 वेळेला खासदार असल्यामुळे शिवाजीरावांच्या अनेकांच्या ओळखी आहेत. दिलीपरावांनी अनेक वर्ष या विधिमंडळाचं नेतृत्व केलं, या राज्याचं नेतृत्व केलं, त्याच्यावर त्यांच्याही राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांच्या ओळखी आहेत. शेतकरी, कष्टकरी, तरुण तरुणी. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.